माझं कामाला आहे काय थोरपण पायीची वाहन पायी वरे. खरं माझी पात्रता नसताना सुद्धा मला या व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली आणि प्रवचनरूपी सेवा करण्याची संधी मिळाली, म्हणून मी हे माझे परमभाग्यच समजते. आणि आज प्रवचनरूपी सेवेला घेतलेली ओवी ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीची 25 ओवी आहे. तर ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय म्हणजे सर्व गुरु वंदनच आहे आणि त्याच्यातलीच मी एक ओवी निवडलेली आहे, ती म्हणजे ही. म्हणून जाणतेने गुरु भजिले तेने कृत कार्य होईले, जैसे मूळ चिंतने सहजे शाखा पल्लव संतोषित. म्हणून जे शहाणे आहेत त्यांनी गुरु सेवा करावी, म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिद्धीत जातील. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला पाणी घातले म्हणजे फांद्या फुले आपोआप टवटवीत होतात, त्याप्रमाणे आपण सर्वात महत्त्वाची म्हणजे गुरुची सेवा करावी. गुरुची सेवा केल्यानंतर सर्व काही आपोआप न सांगता तरी सर्व काम त्याप्रमाणे प्राप्त होईल. म्हणून गुरुसेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून सर्वांनी गुरु केलेलाच आहे, इथं बसलेल्यांनी सर्वांनी गुरु केलेलाच आहे असे मी समजते. म्हणून गुरुबद्दल किती बोलले तरी कमीच पडणार आहे. गुरु आपला सर्व योगक्षम सांभाळतो. गुरु ही आपली माऊली असते. म्हणून गुरु श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण म्हणे. राजयाची कांता काय अभिक मागे, मनाची आजोबे सिद्धी पावे. जर आपल्याला असा सद्गुरु जर प्राप्त झाला असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. आता मी उद्धरलोय ते माझ्या गुरुमुळे उद्धरलोय. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 18 राज्यात म्हटलेलं आहे, धर्मकीर्तने सिद्धी नेले. हे कोणामुळे गेले तर माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथामुळे गेले. ज्ञानेश्वर माऊलींनी एवढी ज्ञानेश्वरी दिली पण मी पण अजिबात नव्हता. शेवटी सर्व श्रेय त्यांनी आपल्या सद्गुरूंना दिले, म्हणजे आपल्या विश्वात्मक देवाला दिले. विश्वात्मक देव कोण म्हणतात तर श्री निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, आता फक्त माझे सेवक पण उरले आहे, जे काही केले ते तुमच्यामुळे झाले. असं सर्व सद्गुरू करून घेतात असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून सद्गुरूची सेवा करणे सर्वात श्रेष्ठ आहे. आता दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले, प्रत्येकातील गुण घेतले त्यांनी फक्त. आणि गुण प्रत्येक गुरु करायला गुरु कसा असावा. गुरु हा प्रेमाचा पुतळा, गुरु हा कैवल्याचा पुतळा असतो, चैतन्याचा दिवा असतो, साधकांचा मायबाप असतो, ज्ञानियांचा शिरोमणी असतो आणि चिंतकांचा चिंतामणी असतो, असा गुरु असतो. म्हणून भाविविना देव नकळी सिंधे, गुरुविना अनुभव कैसा कळे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, भाव धरून या गुरु करावा आणि गुरुवर संपूर्ण विश्वास टाका. गुरु जे बोलन सहज बोलत हाची उपदेश. गुरु जरी सहज जरी रागावले तरी त्यातून आपल्याला उपदेशच करत असतो. म्हणून गुरुंबद्दल आदर कसा ठेवावा अगदी शब्दात सांगण्यासारखं नाही. म्हणून गुरु हा सर्व श्रेष्ठ आहे. आता आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे व्यास पौर्णिमा आहे. गुरुचे 4 प्रकार आहेत. गुरु एक आपले आई वडील प्रथम गुरु असतात, नंतर शिक्षण देतात ते शिक्षक गुरु, आणि नंतर विद्या देतात, विद्या प्राप्त करून देतात ते सद्गुरु, आणि जगाचा उद्धार करतात असे ते जगद्गुरु. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटले श्री तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जे आपण म्हणतच असतो, म्हणून ते जगद्गुरु आहेत. तर गुरु हा संत कुळीचा राज आहे, ज्ञान सूर्य आहे. गुरु हा ज्ञान सूर्य आहे. सूर्याचा तरी ताप लागतो. सूर्य आपण उन्हात गेलो बघा तर सूर्याचा उष्णता लागते आणि आपल्याला खूप सहन होत नाही, असं वाटतं कधी एकच सावलीत जाईल. तसं गुरुच्या तपाचा त्रास होत नाही आणि त्यांच्या तपामुळे आपल्याला खूप काही हे होतं, शांतता मिळते. म्हणून गुरु हे चैतन्याचा पुतळा आहे, ज्ञानियांचा शिरोमणी आहे.
गुरुमुळे आत्मतत्वाची जाणीव होते. गुरुकडनं आपण मंत्र घेतला म्हणजे आपण ध्यान साधना करतो आणि ध्यान साधनेतून आपण आत्मचिंतन करतो आणि आत्मचिंतनातून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते आणि आत्मज्ञान प्राप्त झाली की शांती निर्माण होते. म्हणून गुरुची सेवा करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता मला एक दृष्टांत आठवला तो सांगते. एक साधू महाराज होते. ते साधू महाराजांना सोनं करण्याची किमया होती. कशाचं पण ते सोनं करायची ती किमया होती. आता ते साधू महाराजच होते, त्यांना सर्व दैवशक्ती प्राप्त होते म्हणून ती किमया ते देणार, ते शिष्याला देणार. पण ही गोष्ट एका राजाला कळाली. राजा म्हटला साधू महाराजांकडे जावं आणि त्यांच्याकडून हे ज्ञान घ्यावं, कसं सोनं करतात, ही किमया कशी आहे ती मला द्या, मी प्रजेचे कल्याण करीन. म्हणून राजा त्या साधू महाराजांकडे आले आणि म्हणाले साधू महाराज, तुमच्याकडे जी कला आहे की सोनं करायची ती मला द्या. साधू महाराज म्हटले नाही नाही, मी ते असं तसं कोणाला देणार नाही. म्हणजे गुरु हा सेवा केली तरच मेवा मिळत असतो. कुठेही पहा, सेवा केली तरच म्हणून. सेवा दिखाऊपणाने नाही करायची, मनापासून करायची. राजा म्हटला नाही नाही, राजा काय साधूची सेवा करणार आहे. राजाला अहंकार होता, मग राजा काय साधूची सेवा करायला तयारच नसणार ना. राजा म्हटला तू जर मला हे ज्ञान नाही दिलंस तर तुला मी कैदेत टाकीन. साधू महाराज म्हणते काही हरकत नाही, मी कैदेत जाईल पण तुला मी ज्ञान देणार नाही. हे मग राजाने काय हुकूम सोडला आणि शिपायांनी त्या साधू महाराजांना कैदेत राहिले. साधू महाराज कैदेत पण आनंदात राहू लागले. त्यांना काय कुठेही ठेवा ते आनंदातच होते. मग साधू महाराज म्हटले जाऊ द्या. पुन्हा राजा साधू महाराजांकडे आले. साधू महाराज, आज जर तुम्ही मला ही कला नाही दिली तर मी तुम्हाला फासावर लागतोय. साधू महाराज म्हटले काही हरकत नाही, मी फासावर पण जायला तयार आहे. मग त्याने एक दिवस ठरवला, एक 15 दिवसाचा अवधी दिला साधू महाराजांना की 15 दिवसात तरी तुम्ही मला ही कला सांगा. साधू महाराज नाही म्हटले. मग 15 दिवसांनी त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती आणि ती जाहीर केली. पण राजाच्या एक मनात आलं आपण अशी नाही राजाच्या वेशात नाही सेवा करायची. त्याने एक शिपायाचा वेश घेतला राजाने आणि रोज साधू महाराजांना दूध नेऊन देऊ लागला. आता साधू महाराज अंतर्यामी होते, त्यांना अंतर्ज्ञान सगळं होतं. तो राजा रोज दूध घेऊ लागला, साधूचे हात पाय चेपू लागला. पण तो शिपायाच्या वेशात येत होता आणि त्या सेवेने साधू महाराज प्रसन्न झाले आणि ते ज्ञान त्या शिपायाला देऊन टाकले. शिपाई कोण होते? राजाच होते. पण ते ज्ञान शिपायाला दिलं आणि ते मुक्त झाले. कारण ते साधूच महाराज होते, त्यांचं मन एकदम मोठं होतं, त्यामुळे त्यांनी ते देऊन टाकलं आणि उद्या फाशीची शिक्षा आहे हे त्यांना माहिती होतं. पण ते अंतर्यामी त्यांना कळलं होतं हे साधू जे शिपाई जो आहे तो राजाच आहे हे या साधूला माहिती होतं. तरी पण फाशीची शिक्षा तयार झाली आणि राजा पुढे गेला. साधू महाराजांना म्हणाला आता तरी मला ती विद्या द्या तुम्ही. राजाला म्हणाले. राजा म्हटला आता तरी द्या, तुम्हाला फाशीवर जाण्यापूर्वी कोणाला तरी ही विद्या देऊन टाका आणि मग जा फाशीवर. साधू महाराज म्हटले नाही, मी राजाला विद्या देणार नाही. आता साधू महाराजांनी राजाला विद्या दिली होती पण ते शिपाई वेशात असताना दिलेली होती. मग राजाला कळलं, सगळं साधूला कळतंय. म्हणजे मग त्यांनी ते जी ज्ञान होतं, विद्या होती ती राजाने सांगितली. राजाने साधू महाराजांना सांगितले. राजा म्हटले तू मला दिलंच ते. साधू महाराज म्हटले हे सर्व मला ठाऊक आहे आणि अशा प्रकारे गुरुची सेवा केली तर मेवा हा मिळतो. म्हणून गुरुठाई विश्वास ठेवा आणि तुम्हाला हा मेवा मिळणारच आहे असं गृहीत धरून चाला. म्हणून मग राजाने त्या साधू महाराजांचा सत्कार केला. अशा प्रकारे गुरुची सेवा करा. दत्त महाराजांनी 24 गुरु केले, सगळ्यांचे गुण घेतले. म्हणून आत्मतत्वाची जर जाणीव करून घ्यायची असेल तर गुरुला शरण जा, गुरुकडून अनुग्रह घ्या आणि अनुग्रह घेतला तर आपोआपच ज्ञान प्राप्त होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि
चांगल्याची संगती जर धरली तर संतांची संगती मनोवर्गती, संतांची संगती धरली तर आपलं आयुष्यच उजळले भाग्य आता अगी चिंता वाढली. त्याप्रमाणे संगत चांगली असेल तर आणि गुरु चांगला असेल. जसं झाडाला पाणी घातलं, झाडाच्या मुळाला पाणी घातलं की फुलं टवटवी होतात, पानं टवटवी होतात. तसं आपण गुरुची सेवा केली की आपल्याला ज्ञान हे आपापच मिळणार आहे. आणि संगत चांगली असेल. एकदा असं जंगलात शेळी गेली होती आणि तिला पहिल्यांदाच सिंह भेटला. तिने साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाली, तुम्ही माझे गुरु, मी खूप घाबरलेले आहे, पण आता मी या जगात कसं राहू, मला सर्व प्राण्यांपासून कसं वाचू. तर सिंह म्हटला, मी तुझा गुरु आहे, तू कुणीही तुला भेटलं ना तर मी सांग, तू सांग मी सिंहाची मावशी आहे. तसं आपण अभिमानाने सांगू की मी माझ्या सद्गुरूंचं नाव घेऊन सांगू की मी बाबूनाथ महाराजांची शिष्य आहे. मग कुणी आपल्याकडे चांगल्याने कोणी पाहिजे. म्हणून ती शेळी जंगलात तिला हत्ती भेटला. हत्ती म्हटला, हत्तीला खूप आनंद झाला आपल्याला शिकार मिळाली म्हणून. पण हत्तीने विचारलं, तू कोण आहेस. तेव्हा शेळी म्हणाली, मी सिंहाची मावशी आहे. तेव्हा हत्तीने तिला उचलून घेतलं आणि जंगलात फिरवलं. तिने छान कोवळी कोवळी पानं खाल्ली. म्हणून सद्गुरूच्या सहवासात राहिलं तर छान कोवळी कोवळी शेळीसाठी कोवळी कोवळी पानं खायला मिळतील आणि आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच एकलव्याची सुद्धा गोष्ट माहिती आहे तुम्हाला. त्यांनी एकलव्य म्हणजे कोळी होता आणि पूर्वी कसं ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त होत असे आणि एकलव्याला धनुर्वेद विद्या शिकायची होती. तर त्यांनी द्रोणाचार्यांचा पुतळा करून बाण मारण्याची त्यांनी सर्व ठिकाणी गुरु मानलं आणि गुरुनी हे सांगितलं, गुरुचे शब्द तेच बोलायचं सगळं करून त्यांनी ती विद्या प्राप्त करून घेतली. असे ते एकलव्य. गुरु नसेल तर जनावरांसारखे जीवन असते. म्हणून गुरु हा असायलाच पाहिजे. गुरु विना अनुभव कैसा कळे. म्हणून आपल्याला गुरु करणे, अनुग्रह घेतला पाहिजे तर मोक्ष मिळेल. ध्यान केले पाहिजे म्हणजे आत्मसुख मिळेल. जसं एखादा रोग बरा व्हावा म्हणून आपल्याला डॉक्टरांकडे जावे लागते. म्हणून आपल्याला एखादी गोष्ट साध्य करून घ्यायची असेल तर गुरूंना भेटलं पाहिजे, अनुग्रह घेतला पाहिजे. गुरु कसे असतात, चंद्राप्रमाणे शीतल असतात. ते खूप शांत स्वभावाचे असतात. सर्व सुखाची प्राप्ती केव्हा होईल तर आधी गुरुकृपा आणि मग ज्ञान प्राप्त होईल. अशा प्रकारे जो गुरूंचं ध्यान करील, गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा ज्ञान सूर्य आहे. शिष्याला घडवणे, शिष्याची प्रगती करणे हे गुरुचं आपोआप न सांगता करी सर्व काम. अशा प्रकारे गुरु आपली सर्व कामे करतात. म्हणून गुरूंबद्दल थोडास मला म्हणावंसं होतं. गुरुदेवांचे येणे ते गुरुदेवांचे येणे. गुरुदेवांचे येणे कोठे असते तर आत्मचिंतन होईल देते, आत्मचिंतन होईल देते. गुरुदेवांचे येणे ते गुरुदेवांचे येणे ते गुरुदेवांचे येणे ते विश्वात्माकचे येणे ते मौन साधना चाले देते, मौन साधना चाले देते. गुरुदेवांचे येणे ते गुरुदेवाचे येणे ते आत्मतृप्ती होईल देते, आत्मतृप्ती होईल देते. गुरुदेवांचे येणे ते गुरुदेवांचे येणे ते बाळाची हाक कानी येता, बाळाची हाक कानी येता. गुरुदेवांचे येणे ते गुरुदेवांचे येणे ते. जर आपल्याला ध्यान साधना करायची असेल तर अन्न सुद्धा सात्विक घ्यायला हवे. आत्मज्ञान होते जेते गुरुदेवांचे येणे ते. अन्नदान जेते होते गुरुदेव म्हणतात प्रसाद घ्या. प्रसाद हे सात्विक अन्न आहे. म्हणून सात्विक अन्न घेतले पाहिजे. ध्यान सत्र असे शरीराचे आहार म्हणजे अन्न आणि आत्म्याचा आहार म्हणजे ध्यान. म्हणून आपले सद्गुरू म्हणतात प्रसाद घ्या, अन्नदान करा,
सर्वात श्रेष्ठ दान असेल ते आत्मदान आणि प्रसादाचे अन्न जर घेतले तर तो सात्विक आहार आहे. म्हणून सात्विक आहार घेतला पाहिजे आणि शरीराला लागण तेवढंच आहार घेऊन आपण ध्यान साधना केली पाहिजे. सर्व सुखाची प्राप्ती केव्हा होईल तर गुरुकृपा होईल तेव्हा. आणि आत्मसुखाची प्राप्ती जर झाली तर आपल्याला आत्मस्वरूपाचे एकरूप झाले तर ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. आत्मसुख हे शाश्वत सुख आहे. आणि जसे रसात रस म्हणजे अमृत रस तसा सुखात सुख म्हणजे आत्मसुख असे आहे. जसे सर्व रसात श्रेष्ठ आपण अमृतच मानतो तसा आपण आत्मसुख सुखाची प्राप्ती करून घेतले पाहिजे. आत्मा हा परमेश्वर आहे. तो सर्व चराचरात भरलेला आहे, सर्व प्राणी मात्रात भरलेला आहे. म्हणून सर्वांनी प्राणी मात्रांवर दया करा आणि आपला गुरुने सांगितलेलं सर्व काही पाळा. एवढंच काय, गुरु हा आपला सर्व काही योगक्षम गुरुच चालवत असतात. म्हणून सद्गुरु ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरुकृपे. म्हणून आपण पुन्हा मी तेच सांगते की आपण गुरुची सेवा करा. म्हणून गुरुची सेवा केल्यानंतर मेवा मिळणारच आहे. म्हणून आपण 12व्या अध्यायात सांगितले श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानाज्ञान विशिष्टते ध्यानात कर्मफल त्यागस ध्यानात शांती निरंतरम. अभ्यासाहून गहन प्रार्था मग ज्ञानापासून ध्यान विशेषते. म्हणजे अभ्यासापेक्षा गहन ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफल त्याग आहे, त्याग श्रेष्ठ आहे. म्हणून कर्मफलाचा त्याग करायचा म्हणजे तरी काय करायचं. आपण एखाद्या देवाला जातो पण काहीतरी मागतो, पण देवाजवळ काही मागायचं नाही. तो आपल्याला खूप विलक्षण देत असतो. म्हणून आपल्याला त्याच्याकडे काहीच मागायची गरज नाही. तो आपल्या अंतर्यामी असतो. म्हणून गुरुपुढे आणि देवाकडे काहीच मागायचं नाही. परमेश्वर स्वरूपच आपल्याला गुरुरूपी ज्ञान देणारा हा परमेश्वरच असतो. म्हणून कर्मफलाचा त्याग करायचा आहे. कुठलंही कर्म केलं किंवा आपण ज्ञानेश्वरी वाचली तर श्री सद्गुरू अर्पणमस्तु म्हणायचं, किंवा आपण एखादा देवीचा पाठ केला श्री दुर्गा अर्पणमस्तु म्हणायचं. सगळं देवाला अर्पण करणं त्याला कर्मफल त्याग असे म्हणतात. कर्मफल त्याग केला की आपोआप शांती मिळते आणि आपलं ध्यानात लक्ष निरंतर होतो आणि आपल्याला ध्यान साधना प्राप्त होती आणि आपल्याला सर्व काही ज्ञान प्राप्त होतं. आणि एवढं बोलून मी माझं हे प्रवचन रूपी सांगता करते आणि पुढील प्रवचन सुरू. कुंडलेश्वर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर